बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मामांचा निंदक शरण आला. मामांची बकरी नुकतीच बिदरी परिसरात आली होती. त्या काळी त्यांच्याकडे सुमारे 300 बकरी होती. उभ्या पिकातून जाताना किंवा चरताना बकरी मामांच्या हुकमाशिवाय पिकाला तोंड देखील लावत नसत. जवळच्या खेड्यात ज्ञानू वारके नावाचा मोठा सधन शेतकरी होता. त्याच्या 12 मोठा होत्या. पाणी खेचून शेतीला देण्याचे त्या काळातील विशिष्ट कातडी उपकरण म्हणजे मोठ होय. त्याला शेतीही भरपूर होती. मामांच्या जवळ जमणारी भक्त मंडळी आणि मामांची प्रतिष्ठा वगैरे पाहून ज्ञानूला मामांचा हेवा वाटे. अहंकारी वृत्तीमुळे तो त्यांचा मस्तर करी. ज्ञानू वारके कित्येक दिवस लोकापाशी म्हणत असे, बाळूमामा एक डोकेबाज धनगर आहे. तो भूतखेत काढणारा एक मांत्रिक आहे असे दिसते आणि बिदरी गावच्या लोकांना त्याने खूळ लावले आहे. आपली बकरी पोसून तो इतरांच्या चेहऱ्यावर आपली पोळी तेवढी भाजून घेणार आहे. एके दिवशी ज्ञानूच्या गड्यांनी मोठ जुंपल्या. मोठा भरल्या, परंतु तात्काळ मोठवणी कोसळू लागल्या. मोठवण म्हणजे मोठवर ओढण्यासाठी व तिच्यामधील पाणी साठवून पाटात सोडण्यासाठीची लाकडी यंत्रणा. त्याच्या 12ही मोठा त्याच दिवशी कोसळल्या. यानंतर त्याने शहाणे गवंडी व सुतार आणून मजबूत मोठवणी बांधून दुरुस्ती केल्या. तथापि पाणी पिकाला पोहोचण्यातील विघ्न चालूच होते. अखेर एका मित्राने ज्ञानूला बाळूमामांची माफी मागण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ज्ञानू बिदरी गावी येऊन मामांच्या पाया पडला व मामांना शरण आला. मामांनी त्याला भंडारा दिला व उद्यापासून तुझ्या मोठा कोसळणार नाहीत असे आश्वासन दिले. त्यानंतर पाण्याच्या मोठांची मोठवणी कोसळणे थांबले. ज्ञानू वारकेंना मामांची थोरवी पटली. ते मामांचे भक्त बनले. त्यानंतर एके दिवशी आपल्या शेतात मुद्दाम मामांना व बकऱ्यांना ते घेऊन गेले आणि बकऱ्यांना मनसोक्त चरू दिले. मामांच्या कृपेमुळे 4 दिवस ज्ञानू वारकेच्या शेतात आनंदी आनंद होता. आज सुद्धा ज्या शेतमालकाच्या शेतात मामांची बकरी चरतात त्या शेतमालकाचे कल्याणच होते. असे आहे बाळूमामांची थोर लीला. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.